बघूया पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेकी करील विलास. मार खाली दादू नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने बॉल ढकलवून दिलाय. बॉल जातोय सीमा पार. चौकार. दादूच्या बॅट मधून पहिलाच मोठा फटका. कॅमेरामॅन सामनावीर जय बजरंग रायगडनगर या संघाचा दादू फलंदाज पहिलाच बोलून मोठा प्रहार. तसंच जांभवाडी या संघाचा उत्कृष्ट गोलंदाज विलास. हो नक्कीच परत ऑफसाईडच्या दिशेने बॉल ढकलवून दिलाय. दोन क्षेत्ररक्षकाची मागे बॉल उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा. नक्कीच सक्सेसफुल. जांभवाडी संघाचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे मानला जाणारा खतरनाक माना जाना बॉलर विलास. बघूया तसेच जय बजरंग रायगडनगर या संघाकडून पहिलेच फलंदाजी करतोय दादू. नक्कीच मोठा प्रहार. बॉल क्षेत्ररक्षक आहे. बॉल टिपतोय गॅच वडकॅश. पहिलाच रायगडनगर संघाला पहिलाच धक्का बसलाय. दादूच्या स्वरूपात दादूची जागा भरून काढण्यासाठी जातोय अनिल. बघूया अनिल पण नक्कीच मोठा फलंदाज. बघूया अनिलच्या बॅट मधून मोठे फटके खेळतो का अनिल. तसं विलास यांनी मोठा मासा गळाला लावला. दादू हा नक्कीच 2 बॉल उत्कृष्ट खेळून काढले होते. पहिल्याच फटक्यावर पहिला चौका. बघूया न्यू बॅट्समन अनिल टू रवी. बघूया पहिल्या षटकातील चौथा चेंडू हाताळतोय तो विलास. मारा करेल तो अनिल. बघूया अनिल यांच्या बॅटमधनं नक्कीच चौकार का षटकार का. हो हंपरचा इशारा येतोय. रिव्ह्यू. बॉल आहे. यस बॉल. बघूया पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. मारा करील अनिल. जय बजरंग रायगडनगर या संघाचा उत्कृष्ट फलंदाज. नक्कीच हो उंचाई लांबी आहे. बॉल जातोय सीमा पार. षटकार. कॅमेरामॅनच्या डोक्यावर चेंडू ते अडकलंय. बॉल फेकी करायचंय. विलांच्या गोलंदाजी मोठा प्रहार चढवला अनिल. जय बजरंग रायगडनगर या संघाचा उत्कृष्ट फटकेबाजी चालू आहे अनिल यांच्या स्वरूपात. बघूया पुढचा बॉल फेकी करील विलास. हो नक्कीच बॉलला सन्मान दिलाय. बॉल जातोय तरी पण 1 धाव नक्कीच पूर्ण. हंपरचा इशारा येतोय षटक संपल्याचा. एक गडी बाद. धाव संख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर जय बजरंग रायगडनगर या संघाचा. बघूया स्मार्ट बॉय जांभवाडी या संघाकडून दुसरं षटक हाताळतोय. बघूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताळतोय शरद. तसंच जय बजरंग रायगडनगर या संघाचा उत्कृष्ट फलंदाज अनिल. हो नक्कीच कॅचचा नक्कीच यष्टी रक्षकाच्या हाताला चटका देऊन बॉल जमिनीवर आदळतोय. तरी पण एक चोरटी धाव काढली. जय बजरंग रायगडनगर या संघाच्या खात्यात 1 धाव संख्या ऍड होते. 1 गडी बाद. धाव संख्या 14. बघूया पुढचा बॉल मारा खाली रवी तू शरद. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे. हो मागच्या दिशेने बॉल ढकलवून दिलाय. बॉल जातोय. क्षेत्ररक्षक पळतोय त्याच्या मागे 1 बाउन्स. बॉल उचलतोय तोपर्यंत 3 धावेचा प्रयत्न. तिसरी ही धाव नक्कीच सक्सेसफुल होते.
बबन गोयरे यांच्याकडून अनिल यांना पारितोषिक लाभले. जर एक षटकार मारला तर नक्की 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल बबन गोयरे यांच्याकडून रोखमध्ये. बघूया दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू हाताळतोय शरद. बघूया अनिल नक्की मोठे फटके मारतो का. 200 रुपयाचं कॅश प्राइज आले. बॉल जातोय क्षेत्ररक्षक आहे नक्कीच कॅच टिपले. अनिल यांना तंबूच्या आश्रयाने यावे लागेल. अनिल यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय माधव. जय बजरंग रायगडनगर या संघाच्या 2 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. बघूया माधव यांच्या बॅट मधनं नक्कीच मोठे फटके खेळून काढतो का. तसेच दोघं भावांची जोडी बबन दादा करून परत एक कॅश प्राइज आले. रवी अण्णा नक्कीच एक षटकार मारला तर 101 रुपये कॅश प्राइज रोख मध्ये दिलं जाईल. बघूया दोन्ही सख्खे भाऊ एकत्र प्रॅक्टिस करता. बघू आता मॅच मध्ये काय करता दोघं भाऊ. षटकार मारतो की चौकार. बघूया माधव तू शरद. बघूया दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू हाताळतोय शरद. रायगडनगर जय बजरंग रायगडनगर या संघाचा न्यू बॅट्समन माधव. बघूया पुढचा बॉल हाताळतोय नक्कीच हंपरचे हात हवेत म्हणजे अतिरिक्त एक धाव. वाईट चेंडू. बघूया शरद तू माधव नक्कीच मोठा फलंदाज. नक्कीच तो सीमापार चेंडू लावू शकतो का. हो नक्कीच मोठा प्रहार उंच आहे लांबी आहे बॉल जातोय सीमापार षटकार. माधव यांचा पहिलाच मोठा प्रहार शरद यांच्या चेंडूवर 6 रनांसाठी. बघूया शरद चौथा चेंडू फेकी करेल. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. माधव यांच्या बॅटमधून नक्की मोठे फटके. हो ऑफसाईडच्या दिशेने बॉल ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे बॉल उचलतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण होते. नक्कीच जय बजरंग रायगडनगर या संघाच्या खात्यात 2 रन ऍड करण्यात आले आहे. 2 गडी बाद धावसंख्या 26. बघूया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. मोठा फटका येईल का माधव यांच्या बॅटमधून. हो नक्कीच मोठा फटका. बॉल जातोय सीमापार षटकार. उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे जय बजरंग रायगडनगर या संघाकडून. 2 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर. जय बजरंग रायगडनगर या संघाची अतिशय मोठे फटके मारतो तो माधव. बघूया तिसऱ्या षटक घेऊन आलाय तो विलास तो मारा खरी रवी यांच्या बॅटमधून अजून एकही मोठा फटका खेळून काढला नाही. बघूया जय बजरंग रायगडनगर संघाचा मोठा फलंदाज रवी. उगडीवाडी या स्टेडियमवर नक्कीच मोठी छाप छोडली होती ते रवी. नक्कीच मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू. नक्की 2 धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण. बघूया दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू हाताळतोय तो विलास. मारा करेल तो रवी. हो अचूक टप्प्यावर गोलंदाजी रवी यांना काय बॉल समजलेला नाही. विलास हा मोठा गोलंदाज जामवाडी स्मार्ट बॉईज या संघाचा उत्कृष्ट गोलंदाज. बघूया तिसरा चेंडू हाताळतोय तिसऱ्या षटकातील विलास. बघूया जय बजरंग या संघाचा मोठा फलंदाज. हो नक्कीच हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. 1 धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तू थांब मी येतो असं चालू आहे पण 1 धाव नक्कीच सक्सेसफुल ठरते जय बजरंग रायगडनगर या संघाची.
बघूया दोघे सख्खे भाऊ बॅट आदला बदल करताना बघूया पुढचा चेंडूवर मोठा प्रहार येईल का माधव यांचा. बघूया तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू हाताळतोय तो विलास. हो नक्की सुपला शॉट मारायचा प्रयत्न पण प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय माधव यांचा. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. बघूया माधव यांच्या बॅट मधून नक्कीच मोठा फटका खेळून काढतो का. हो नक्की स्लोअर डिलिव्हरी हंपरचा इशारा येतोय. नो चेंडू पुढचा असेल तो फ्री हिटचा चान्स माधव यांना. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा चान्स दिलाय विलास यांनी. नक्कीच हा चेंडू फ्री हिट असणार. माधव मोठा फटका खेळून काढतो का. हो नक्कीच मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात एक धाव नक्कीच रायगडनगर या संघाच्या खात्यात. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघू फेकी करील तो स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाचा उत्कृष्ट गोलंदाज विलास. बघूया मारा करील रवी. रवी यांच्या बॅटमधून अजून एकही मोठा फटका आला. हो उंची आहे लांबी नाही क्षेत्ररक्षक आहे. बॉल खाली बॉल नक्कीच कॅच टिपले आहे. रवी यांना डगावच्या आश्रयाने परतावं लागेल. रवीची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो बंटी पटेल. तीन गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. बघूया रवीची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो बंटी. बघूया चौथं षटक कोण हाताळतंय स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाकडून. गणेश. बघूया गणेश हा उत्कृष्ट फेकी करतो. उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे गणेश. बघूया पुढचा बॉल मारा करेल. नक्कीच माधव यांच्या बॅट मधून नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील आपल्याला. हो नक्कीच मागच्या दिशेने बॉल ढकलवून दिलाय. बॉल जातोय चौक्याच्या दिशेने. नक्की सीमा पार चौकार. गणेश यांच्या गोलंदाजी पहिल्या चेंडूवर पहिलाच चौकार दिलेला आहे. बघूया पुढचा चेंडू हाताळतो गणेश. मारा करील तो माधव. माधव हा नक्कीच मोठा फलंदाज जय बजरंग रायगडनगर या संघाचा. हो नक्कीच मोठा प्रयत्न. हंपरचा हात हवेत म्हणजे अतिरिक्त एक धाव. व्हाईट चेंडू रायगडनगरच्या खात्यात एक रन ऍड होतोय. 3 गडी बाद धावसंख्या 42. बघूया पुढचा चेंडू हाताळतो गणेश. हो नक्कीच समोरच्या दिशेने बॉल हाताळ क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच चांगला झेल टिपलाय स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाचं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चालू आहे. माधव यांना डगावच्या आश्रयाने परतावं लागेल. त्यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय योगेश. बघूया माधवची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो योगेश. अतिशय तगडा फलंदाज. बघूया गणेशच्या गोलंदाजीवर मोठा प्रहार करतो का योगेश. योगेश हा मोठा फलंदाज तगडा हट्टा कट्टा. एक बॉल बसला तर नक्कीच शिमिटी रस्त्यावर बॉल जाईल. हो खतरनाक बॅट पकडले तस काही तलवार. हो बॉल काही समजलं नाही गणेशांचा योगेशांना. हा जर बॉल बॅटवर बसला असता तर बॉल नक्कीच सीमापार जाऊन पडला असता. बघूया गणेशांचा पुढचा चेंडू मारा करेल योगेश. हो नक्कीच योगेशांना बॅटचा कडा लागून यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन आदळतोय आणि पंचांचा बोट हवेत म्हणजेच विकेट
योगेशांना परतावं लागेल. योगेशांची जागा भरून काढण्यासाठी जातोय साई. पाच गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावर. जय बजरंग रायगडनगर या संघाची चौथ्या षटकातील अजून दोन चेंडू शिल्लक. बघूया साई हा नक्कीच मोठे फटके खेळतो सकाळी होम ग्राउंडवर. बघूया पुढचा फेकी करील तो गणेश तू साई. बघूया पुढचा बॉल कसा मारा करतो साई. हो नक्कीच मोठा प्रयत्न मोठा फटका. बॉल जातोय सीमा पार षटकार. साई यांच्या बॅट मधून नक्कीच मोठा फटका आलेला आहे. गणेश यांच्या चेंडूवर 6 धावांसाठी नक्कीच. बघूया चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू मारा करेल तो साई. मी बोललो होतो होम ग्राउंडवर नक्कीच पहिल्याच बॉलवर दुसरा पण मोठा प्रहार. साई यांचा बॉल जातोय सीमा पार षटकार. लगातार 2 गणेश यांच्या चेंडूवर प्रहार मारले. 2 लगातार षटकार साई यांच्या बॅट मधून. अतिशय खतरनाक फलंदाजी साई. मी बोललो होतो होम ग्राउंडवर नक्कीच मोठे फटके मारतो साई. रायगडनगर जय बजरंग रायगडनगर या संघाच्या 5 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचले 54 या आकड्यावर. बघूया शेवटचं षटक स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाचं हाताळतोय तो सागर. तसंच बंटी. बघूया बंटी आता. बघूया सागर तू बंटी बघूया. हो बंटी नक्कीच एक हलक्या हाताने चेंडू खेळून काढले. नक्कीच 1 धाव पूर्ण होते. 1 धाव ऍड झाली रायगडनगर या संघाच्या खात्यात. बघूया साई आणि नक्कीच गणेशच्या चेंडूवर लगातार 2 षटकार. बघूया सागर तू साई. बघूया साई काय करतो आता आपल्या संघासाठी मोठे फटके खेळून काढतो का. हो नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने बॉल ढकलून दिले. 1 धाव सक्सेसफुल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण. हो साई यांची नक्कीच उत्कृष्ट फलंदाजी मानावं लागेल. जय बजरंग रायगडनगर या संघाचा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय तो साई. नक्कीच मोठा फटका खेळून काढेल. अजून एक. हो नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने बॉल खेळून काढले. गणेशच्या हातात नक्कीच साई यांना डगआउटच्या आश्रयाने परतावं लागत आहे. बघूया साईची जागा भरून काढण्यासाठी जातोय राहुल. त्याचे कंसात लाल्या. बघूया अतिशय दोघेही सख्खे बंधू क्रीजवर. लाल्या यांच्या बॅट मधून नक्कीच एकुदा मोठा फटका येईल. हाच फलंदाज खतरनाक. दररोजची प्रॅक्टिस होम ग्राउंड. हो नक्कीच हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. 1 धाव पण काही काढून दिली नाही. नक्कीच बंटी यांना तंबूचा आसरा गाठावा लागेल. रनआउट करून दिलाय. बघूया बंटीची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो संदीप. शेवटच्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. 7 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 या आकड्यावर. बघूया शेवटच्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. बघूया मोठा फटका येईल का संदीप यांच्या बॅट मधून. हो नक्कीच हलक्या हाताने चेंडू खेळून काढले. 1 धाव तर नक्कीच सक्सेसफुल होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला. बघूया लाल्या यांच्या बॉल मधून. बघूया शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. लाल्या यांच्या बॅट मधून नक्कीच मोठा फटका खेळून काढतो का लाल्या. बघूया लालू. बघूया हो नक्कीच हलक्या हाताने बॉल खेळून काढले. बॉल जातोय मागच्या दिशेने. चौकार. लाल्या यांच्या बॅट मधून नक्कीच मोठा फटका.
हंपरचा इशारा येतो षटक संपल्याचा. 7 गडी बाद. धाव संख्या 62. 63 टू विन. स्मार्ट बॉईज जांभवाडी या संघाला ती चेंडू 63 धावांची गरज.